शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 11 डिसेंबर 2025 आणि आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कापसाचे आजचे बाजारभाव. कापसामध्ये तेजी हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो आहे, कापसामध्ये तेजी येणार आहे, कापसामध्ये तेजी येणार आहे आणि कापसामध्ये तेजी येते. काय येते? कारण पाहिजे तेवढं प्रोडक्शन नाही आहे. आजही कापसामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली. आता ही तेजी थोडी थोडी आहे, पण लक्षात घ्या, थोडी थोडी तेजी करून एक दिवस मार्केटमध्ये चांगला भाव तयार होणार आहे. आता पाहूयात नक्की कापूस बाजारभाव काय आहे. पण कापूस बाजारभाव जाणून घेणार अगोदर जर तुम्हाला रोज अपडेट पाहिजे असेल, रोज तुम्हाला खरे बाजारभाव जाणून घ्यायचे आहे, तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला रोज सकाळी बाजारभाव पाहता येतील. आज आपला थोडासा व्हिडिओसाठी उशीर होतो आहे, कारण बरीचशी गडबड चालू आहे, ॲग्री एक्झिबिशन आहेत, ताकंडीची तयारी चालू आहे, यामुळे बराचसा वेळ आपल्याला पुरत नाही आहे. परंतु कापूस बाजारभावामधलं रोज तुम्हाला डेली अपडेटद्वारे मिळले जातीलच, यात काही शंका नाही. तर जाणून घेऊयात आजचे 11 डिसेंबर 2025चे कापूस बाजारभाव. गठण आपण जसं पाहतोय 51,900 पासून 52,200, 52,400, 52,700, 52,000, आज झालं आहे 52,800, म्हणजे 100 रुपये आज देखील गठण हे तेजीत आहे आणि तेजीमध्ये असण्याचा जवळजवळ आज हा 8वा-9वा दिवस आहे. तेजी कायम आहे. जरी स्थानिक बाजारपेठ वाढली नसेल, पण लक्षात घ्या, ज्या दिवशी मार्केटमध्ये 300-400 रुपयांनी गठण वाढेल, त्या दिवशी स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा दर वाढतील. आता स्थानिक बाजारपेठेमध्ये म्हणजे कोणते? तर जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला दर साधारण पाहायला मिळतो 6,800, 6,900, याच्या पलीकडे रेट नाही आहे. का? तर तिथं स्थानिक बाजारपेठ आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये व्यापारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. परिणामी त्यांच्याकडे रिस्क असते, त्यांच्यावर तेवढा म्हणजे त्यांना ते मेंटेन पण ठेवावं लागतं, एवढं सोपं नाही आहे, म्हणून ते तिथं दर वाढत नाहीत. परंतु जिनिंगमध्ये मात्र रेट वाढतात. आता जिनिंगमध्ये काय पाहिलं जातं? एकतर पहिली गोष्ट तुमचा धागा कोणता आहे, 29 mm आहे, 30 mm आहे, म्हणजे थोडक्यात मध्यम धागा आहे की लांब धागा आहे हे पाहिलं जातं आणि त्यानुसार त्याच्यामध्ये मॉइश्चर किती आहे याचा एक अंदाज लावला जातो आणि त्यानुसार तुम्हाला दर मिळतो. मग आता साधारण जे छोटे जिनिंग आहेत, छोट्या जिनिंगमध्ये साधारण 7,300, 7,400, 7,400 पण तुरळक ठिकाणी, तर सरासरी साधारण दर जो आहे 7,300 रुपये. परंतु आपण जर थोडं बाहेर गेलो, म्हणजे थोडंसं विदर्भाकडे जर गेलो, तर मानवतमध्ये असेल किंवा हिंगणघाटमध्ये असेल किंवा मग अगदी यवतमाळमध्ये असेल, अकोटमध्ये असेल, तर ह्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 7,600, 7,650, 7,700 रुपये दर अगदी आरामात पाहायला मिळतो आहे आणि रोज पाहायला मिळतो आहे. याचं कारण काय? तर त्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्हली व्यापारी वर्ग जास्त आहे, व्यापारी वर्ग मोठा आहे आणि त्या ठिकाणी कापूस पण पाहिजे तेवढा यावर्षी उपलब्ध नाही आहे. जरी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ठराविक लोकांनी सांगितलं असेल की कापूस बाजारभाव कमी होतील, कापूस बाजारभाव नाही मिळणार यावर्षी, कापूस उत्पादन खूप आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणचं कापूस उत्पादन 30% आलं आहे. परिणामी कापूस बाजारभाव वाढण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्यांनी ठेवावा आणि थोडासा दम धरा, रेट अजूनही वाढणार आहेत. गठण जोपर्यंत 54,000वर जात नाही तोपर्यंत फारशी घाई करू नका आणि 54,000वर 100% गठण जातं यावर्षी देखील. त्यामुळे थोडंसं थांबा आणि आपल्या कापूसचा फायदा घ्या. धन्यवाद.